हा व्हिडिओ बघा. आरक्षण उपवर्गीकरण आमच्या हक्काचं आणि ते आमच्याच बापाचं. क्या बात आहे. म्हणा आता सगळे आरक्षण उपवर्गीकरण आमच्या हक्काचं. आरक्षण बघितलं ना? उपवर्गीकरण यांना रावण म्हणते. रावण एक आपला चंद्रशेखर रावण, आता यांचा बनला रावण एक. हे म्हणतात आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. पण बाप कोणचा ते तर सांगा. तुम्ही तर 10 बाप बदलवणारे माणसं आहात. बाप कोणचा तुमचा? हा, कसं काय झालं तुमचं आरक्षण तुमच्या बापाचं ते सांगा. हाय कोणी? कमेंट करावं मला, सांगा. आरक्षण आमच्या बापाचं. कोण्या बापाचं आरक्षण आहे तुमचं ते सांगा. कोण्या बापाने आरक्षण दिलं तुम्हाला ते सांगा. कोणचा बाप होय त्याचं नाव सांगा. आरक्षण कोण आहे तो त्याने तुम्हाला आरक्षण दिलं? बाबासाहेबाला तुम्ही बाप मानत नाही, मग कोण दिलं आरक्षण? बाबासाहेबांनी आरक्षण दिलं आहे, पण तुमचा बाप कोण आहे दुसरा आरक्षण देणारा? कोणचं आहे ते खोटनाट आरक्षण देणारा? अहो दादा, याच्यासाठी शाळेत जावं लागतं. याच्यासाठी आरक्षणाच्या लोकांचे मूत प्या लागत नाही. कळलं का? आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, हा नारा तर देऊन राहिले ना तुम्ही. आरक्षण हक्काचं आहे ना तुमच्या, हक्क गाजवून राहिले ना. मग कोणाने दिलं आरक्षण? कोणचा बाप आहे तुमचा हे सिद्ध करा. हे माझं मत आहे. कारण दादा तुम्ही सांगूनच राहिले तसे आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं. मग बाप कुठला तुमचा? कमेंट करून सांगायचं मला. जे आरक्षणाचे लोक आहे त्यांनी सांगायचं. आणि आपण कधीही मातंग भावांच्या विरोधात जात नाही, बोलत नाही. कारण आम्ही दोघं भाऊ आहे. हे काही आहे नंगचोट लोक, ते आरक्षणाची मूत पिऊन समाजाला टेढं निर्माण करतात, समाजाला बोलतात, वाईट उलट बोलतात. त्या लोकांसाठी आपला व्हिडिओ असते, त्या लोकांसाठी आपण बोलतो. मातंग समाजाला कधीच बोलत नाही, कारण त्यांचा विरोधात आपण जातच नाही. का? कारण भाऊ आहे ते आपले, कशाला जायचं? असे काही असतात नंगचोट लोक, ते द्वेष निर्माण करतात, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतात, झगडे करतात. मला त्यांनी एकच सांगावं, माझा प्रश्नाचं उत्तर द्यावं. कोण्या बापाने आरक्षण दिलं तुम्हाला? बाप कुठला तुमचा? हक्क का गाजून राहिले? हक्क तुम्हाला कोण दिला? आरक्षण तुमच्या हक्काचं म्हणता ना, नाही कोणाच्या बापाचं. याचा अर्थ सांगा मला. हक्काचा आहे तर हक्क कोण दिला तुम्ही? हक्क तुम्हाला कोण दिला? आणि आरक्षण कोणाच्या बापाने दिलं तुम्हाला? आरक्षण दिलं कोण्या बापाने दिलं? कमेंट करून सांगा मला तुम्ही. हा, अरे गैबान्यांनो, लाजा वाटू द्या, लाजा. ज्या बाबासाहेबानं तुम्हाला गांडीचा फळान गळ्यातलं मळकं काढलं तेले बेमान झाले. बेमानांनो, हा, बोलायला लागले, शिकायला लागले. हे संविधानाने तुम्हाला अधिकार दिला. हा, अरे कधी तोंडात पाहिलं नाही रे तुमच्या बाबासाहेबाचं नाव. हा, अरे बाबासाहेबाचा आदर सन्मान तर करणं होत नाही. तुम्ही अण्णाभाऊ साठेंची जयंती तर केली साजरी, पण तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असेल, त्या फोटोमध्ये व्हिडिओ दिसत असेल थोडासा बघा, तर त्याच्यामध्ये बाबासाहेबाचा फोटोचा तुम्ही अवहेलना केली. बाबासाहेबाच्या फोटोला तुम्ही खुर्ची दिली ना रे ठेवण्यासाठी, खाली ठेवला आणि त्याला झेंड्याचा टेका दिला. अरे गौशाळांना लाजा वाटू द्या, लाजा. हा, का लाजा का तुमच्या इथं गेल्या का रे नदीनं वाहत? कळलं काय? अरे बाबासाहेबांच्या पुतळ्याला लाजन लागते तर पुरा भारत बंद होते. तर काय करावं तुमचं? रायतं करावं का चटणी करावं? आता ते सांगा. ज्या नराधमांनी हे चुकून नाही केलं आहे, हे लक्षात ठेवा. हे जाणबुजून केलेला आहे घटना, जाणबुजून फोटो ठेवलेला आहे. मलाही सांगा, ते 4 महापुरुषांना फोटोसाठी खुर्ची दिसली, एकच खुर्चीने सापडली का हो? मला सांगा, एकच खुर्चीने सापडली काय? अमक्या ढमक्याच्या घरून खुर्ची आणली असती, ठेवता आला असता फोटो. ठेवता नसता आला काय? ठेवता आला असता, पण ठेवला नाही तो. कारण बाबासाहेबाला अजूनही हे तुच्छ समजतात. म्हणतात ते स्वतःलाच आमच्या हातात वज्रमुठ आहे म्हणते हिंदू तत्वाची. कळलं काय? हे बाबासाहेब आंबेडकराला अजूनही त्यांच्या विरोधात जातात. विरोधात कोण जातात? RSS. आणि RSSचे पाळलेले पिल्ले आहे हे मातंग समाजाला तर भडकून राहिले, पण आगीत तेल टाकून राहिले. कळलं काय? हे आगीत टाकणारे होय.
तेल टाकणारे होय, झगडे लावणारे लोक ये, कळलं काय? सीधे लोक नाही आहे हे. आगीत तेल टाकते, झगडे, तलवारा, खुना, रक्ताचे हे वाढले झाले पाहिजे, नद्या पुरं वाहिले पाहिजे असं त्यांना वाटते, कळलं काय? म्हणजे गरीबाचे द्या भांडणं लावून हे राजकारण खेळूया, दुसरं काहीच नाही. जसं देवेंद्र फडणवीस हिंदू आणि मुसलमानाचे झगडे लावले होते, तसे आता हे नेते काय करू राहिले, राजकारण खेळून राहिले. यांना काहीच घेणं देणं नाही कोण्या जातीचं कोण्या समाजाचं, कळलं काय? मला फक्त एकच उत्तर द्या, तुमचं आरक्षण तुमच्या हक्काचं आहे ना, ठीक आहे. नाही कोणाच्या बापाचं नाही ना, ठीक आहे. मग बापाचं नाही तो कोणचा बाप तुमचा, कमेंट करून सांगा मला. कोण आहे तुमचा बाप आरक्षण देणारा? बाबासाहेब तर नसणार तुम्हाला, चालतच नाही. हा, पहिल्यापासून म्हणतात फक्त आम्ही अण्णाभाऊ साठे आणि लहुजी उस्तादांना पूजतो, बाबासाहेबाला पूजत नाही. अशी कितीतरी कमेंट बघितले आहे मी, स्वतः बघितलेले आहे मी, कळलं काय? आणि असे कमेंट बघितलेले आहे की मातंग समाज हा बामणाचा पोट जातीचा आहे, हे पण कमेंट बघितली मी. असं कितीतरी सांगतो तुम्हाला, असे कितीतरी बघितली मी कमेंट, वाचले मी. कारण मी आतापर्यंत वाचतच आलो आहे. हे जे चालू आहे ना, झालं ना तमाशा हे वर्गीकरणाचा, तेव्हापासून मी हे पाहूनच राहिलो आहे. पण विचार करा तुम्ही या गोष्टीचा. हे फक्त काय करू राहिले, हे लोक आगा कशा लागत, झगडे कसे होईन हे चालू आहे. विजवण्याचं नाही आहे यांचा. हे असे हरामखोर लोक आहे की या लोकांच्या मुळे काय होऊन राहिले, झगडे होऊन राहिले. या हरामखोरांच्या मुळे काय होऊन राहिलं, वातावरण तापून राहिलं आणि मांग आणि महारामध्ये झगडे लागून राहिले. हात जोडून विनंती करतो भावांनो, झगडे लावू नका. तुमचं राजकारण तुमच्या ठिकाणी ठेवा. कारण तुम्हाला RSS चे पिल्या तुम्ही पाळलेले, आगीत तेल टाकून राहिले. RSS कोणाचंच झालं नाही हो भावांनो, RSS कोणाचंच झालं नाही. RSS न पहिलेही गुलामी आपल्याला टाकलं होतं आणि आताही टाकून राहिले. जसं काय वरता आपण बाबासाहेबाच्या पुण्यानं समोर काय गेलो, हे RSSच्या भोंगाळ्याच्या डोळ्यात झोमून राहिलं. त्याला असं वाटतं हे लोक समोर गेले नाही पाहिजे. त्याला असं वाटते की हे लोक, हे जे पहिलेच्या गांडीला फळान गळ्यात मडकवते, हे लोक भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत गेले. यांना खाली कसं उतराव? कारण आमचे लोक चहा पाणी वाढू राहिले त्या लोकांना, ज्या लोकांच्या गांडीले फळान गळ्याला मडकवतं त्या लोकांना चहा पाणी वाढू राहिले म्हणते आपले लोक. तर ह्या लोकांच्या गळ्यात मळक आणि गांडीला फळा लागला पाहिजे. ह्या कारणामुळं हे लोक काय करू राहिले की बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण तर खतम करूनच राहिले, पण आपल्या गांडीले फळान गळ्याला मडकं बांधल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. याले जिम्मेदार आपण स्वतः खुद राहणार, हे लक्षात ठेवा. कारण ह्या लोकांच्या मुळे जो SC प्रवर्ग आहे आपला, हा जरासा काय समोर गेला. मी काय म्हणत आहे, बौद्ध समोर गेला नाही, सगळ्या जातीतले लोक समोर गेले. कितीतरी % समोर गेलेला आहे, सांगू तुम्हाला मी. तर हे लोकांले जळून राहिलं, दुसरं काहीच नाही. यांच्यामध्ये तेढ निर्माण कसं करा, झगडे कसे लावा, मग काय. मग मातंग समाजाला टार्गेट करून त्यांना भडकून समोरच्या व्यक्तीसंग कसे झगडे लावा, कसा काय करावं, हे चालू आहे, दुसरं काहीच नाही. तुम्हाला माहिती आहे ना, हिंगोली जिल्ह्यामध्ये त्या बुद्धविहाराच्या ठिकाणी पिवळा झेंडा लावला. हे RSSच्या म्हटल्यानुसारच झाला आहे. त्या औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये बौद्ध मशानभूमीमध्ये पुतळा बसवला अण्णाभाऊ साठेंचा. म्हणजे तुम्हाला मी आताही सांगतो, RSSला पहिले महापुरुष मान्य नव्हते, आताही मान्य नाही आहे, समोर येणार नाही. हे सगळं काय आहे माहितीये काय, RSSची चाल आहे, कळलं काय. अण्णाभाऊ साठे हे महापुरुष माता समाजातील नेते आहे, तर त्यांना मसानात त्यांचा पुतळा लावला. विचार करा तुम्ही या गोष्टीचा, मसानात. काही गैबाने म्हणते त्या घरासमोर 2 माणसं जायल्यावर काय मसान भूमी होते का? अबे मॅट जाऊन या घरासमोर कोण जायते? जात कुठं असते? ज्या ठिकाणी मशानभूमी असते त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी केल्या जाते ना. असे किती बिनटुकाचे लोक आहेत. त्या कारणाने सांगतो, लोकांच्या नादी लागू नका भावांनो, समजलं काय. जय भीम, जय शिवराय. नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.